नमस्कार. शालेय संस्कार या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे. इयत्ता 9वी गणित भाग 2चा हा व्हिडिओ सेमी इंग्रजी व मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे. प्रकरण 8 त्रिकोणमिती ट्रिग्नोमेट्री या प्रकरणातील सराव संच 8.1 म्हणजेच प्रॅक्टिस सेट 8.1 मधील उदाहरणे आपण सोडवणार आहोत. सुरुवातीला आपण थोडी उजळणी करूया. आपल्याला साइन कॉस टॅन ही तीन गुणोत्तरे आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेली आहेत. साइन गुणोत्तर लिहिताना सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रथम सांगतोय अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूज. ओ म्हणजे अपोजिट, ए म्हणजे ऍडजसंट आणि एच म्हणजे हायपोटेन्यूज. मग काटकोन त्रिकोणामध्ये काटकोनाच्या समोरील जी बाजू असते त्यालाच कर्ण म्हणतो आपण, म्हणजेच हायपोटेन्यूज म्हणतो. म्हणजे या त्रिकोण PRQ मध्ये इथे PQ हा कर्ण आहे. साइन गुणोत्तर लिहिताना ज्या लघुकोनाचं गुणोत्तर आपल्याला साइनचं गुणोत्तर लिहायचं आहे त्याच्या अपोजिट साइड अंशात घ्यायची आणि हायपोटेन्यूज छेदात घ्यायचं. कॉस थिटा बरोबर ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेन्यूज. ए म्हणजे ऍडजसंट म्हणजे शेजारची बाजू आणि टॅन थिटा म्हणजे अपोजिट अपॉन ऍडजसंट, अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड. असं लक्षात ठेवायचं. साइन कॉस टॅन OA या ट्रिकने तुम्हाला ही तिन्ही गुणोत्तरे लक्षात ठेवता येतील. त्यानंतर मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी सांगतोय साइन गुणोत्तर म्हणजेच समोरची बाजू छेद करणं, कॉस थिटा म्हणजे लगतची बाजू छेद करणं आणि टॅन थिटा म्हणजे समोरची बाजू छेद लगतची बाजू. म्हणजे साइन कॉस टॅन इथे लक्षात ठेवण्यासाठी सक लक सल अशी ट्रिक मी सांगितली होती मागच्या व्हिडिओमध्ये. स म्हणजे सम्मुख बाजू म्हणजे समोरची बाजू, ल म्हणजे लगतची बाजू आणि क म्हणजे कर्ण. कर्ण तर आपल्याला प्रत्येक आकृतीमध्ये ओळखता येतो. काटकोनाच्या समोरची बाजू कर्ण असते. आता आपण सराव संच 8.1 मधला प्रश्न पहिला सोडूया. सर्व उदाहरणे सोडवताना आपल्याला ही 6 सूत्र आहेत. म्हणजे मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी ही 3 सूत्र आहेत, सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी 3 सूत्र मी इंग्रजीत इथे दाखवलेली आहेत. तर या 3 सूत्रांचा उपयोग करून आपल्याला सराव संच 8.1 मध्ये सर्व उदाहरणे सोडवायची आहेत. तेव्हा प्रश्न पहिला असा दिलेला आहे की त्रिकोण PRQ मध्ये कोण R हा काटकोन दिलेला आहे. म्हणजे इथे आकृती दिलेली आहे. त्रिकोण PRQ मध्ये R हा कोण काटकोन दिलेला आहे आणि त्यावरून आपल्याला खालील गुणोत्तरे काढायची आहेत. साइन P, कॉस Q, टॅन P आणि टॅन Q ही 4 गुणोत्तरे आपल्याला काढायची आहेत. हाच प्रश्न सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी असा दिलेला आहे. Angle R is the right angle of triangle PQR. Write the following ratios: sin P, cos Q, tan P and tan Q. असा हा प्रश्न आपल्याला दिलेला. आता आपण तो सोडूयात. आता पहिलं साइन P ची किंमत काढूया. मग साइन P बरोबर, मग साइनचं सूत्र मी पहिलं लिहितोय. मराठी माध्यमाचे विद्यार्थी लिहिताना साइनचं सूत्र स क असं लिहितील, म्हणजे स छेद क. म्हणजेच साइन P म्हणजे या P कोणाची साइन P गुणोत्तर आपल्याला लिहायचं आहे. मग या P च्या समोरची बाजू आहे QR. स म्हणजे समोरची, QR किंवा RQ असं नाव लिहिता येईल. आणि क म्हणजे कर्ण, कर्ण आहे PQ. हेच गुणोत्तर सेमी इंग्रजीचे विद्यार्थी असं लिहितील. साइन P बरोबर अपोजिट अपॉन हायपोटेन्यूज असं सूत्र आहे. मग P चे अपोजिट साइड आहे QR आणि हायपोटेन्यूज आहे PQ. PQ किंवा QP नाव तुम्ही उलट सुलट इथे लिहू शकता. पुढचं गुणोत्तर आहे कॉस Q. कॉस Q बरोबर कॉसचं सूत्र आपण इथे पाहिलेलं आहे. सेमी इंग्रजीचे विद्यार्थी लिहितील ऍडजसंट अपॉन हायपोटेन्यूज आणि मराठी माध्यमाचे विद्यार्थी लिहितील लगतची बाजू छेद करणं म्हणजे लक. मग कॉस Q चं गुणोत्तर आपल्याला लिहायचं आहे. मग Q वरती आपण आपला हात ठेवायचा आहे, पेन्सिलचं टोक किंवा मी इथे खडू ठेवलेला आहे. मग Q वरती आपण हात ठेवल्यानंतर आपल्याला लगतची बाजू लिहायची आहे. मग या कोण Q ची लगतची बाजू असणार आहे QR. कारण लगतची आणि समोरची बाजूमध्ये कर्ण कधीच घ्यायचा नाहीये. कर्ण हा फक्त कर्णच्या जागीच लिहायचा आहे. मग कोण Q ची लगतची बाजू असणार आहे QR
आणि क म्हणजे कर्ण आहे पी क्यू असं गुणोत्तर होईल. कॉस क्यू बरोबर लगतची बाजू छेद कर्ण म्हणजेच क्यू आर छेद पी क्यू. हेच सेमी इंग्रजीचे विद्यार्थी असं लिहितील. कॉस क्यू बरोबर सूत्र आहे ऍडजस्टंट साइड अपॉन हायपोटेन्यूज म्हणजेच क्यू ची ऍडजस्टंट साइड आहे. ऍडजस्टंट म्हणजे शेजारची आहे क्यू आर आणि कर्ण आहे पी क्यू. या पद्धतीने आपण हे गुणोत्तर सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी दिलं आहे. पुढचं गुणोत्तर आहे टॅन पी. टॅन पी मराठी माध्यमाचे विद्यार्थी टॅनचं सूत्र लिहितील सल म्हणजे समोरची बाजू छेद लगतची बाजू. मग आता टॅनचं गुणोत्तर लिहायचं पण पी कोणाशी संबंधित आहे. मग पी वरती आपण हात ठेवला इथे. मग याची समोरची बाजू आहे क्यू आर आणि लगतची बाजू आहे पी आर. कारण कर्ण आपण आधीच लिहून ठेवायचा आहे. कर्ण हा फक्त कर्णाच्या जागी लिहायचा आहे. समोरच्या आणि लगतची मध्ये कर्ण येणार नाही आहे. मग टॅन पी गुणोत्तर झालं समूह बाजू छेद लगतची बाजू म्हणजेच क्यू आर छेद पी आर. मग इथे सेमी इंग्रजीचे विद्यार्थी असं लिहितील टॅन पी बरोबर पी वर हात ठेवला. टॅनचं सूत्र आहे अपोजिट साइड अपॉन ऍडजस्टंट साइड ओ अपॉन ए. मग टॅन पी ची अपोजिट साइड आहे क्यू आर आणि ऍडजस्टंट आहे पी आर. या पद्धतीने आपण टॅन पी गुणोत्तर लिहिलं. तर शेवटचं गुणोत्तर लिहूया टॅन क्यू. टॅनचं गुणोत्तराचं सूत्र आत्ताच आपण लिहिलं सल समूह बाजू छेद लगतची बाजू. आता क्यूचं गुणोत्तर लिहायचंय. मग क्यू वरती हात ठेवायचा आहे. मग क्यू ची समोरची बाजू असणार आहे पी आर आणि क्यू ची लगतची बाजू आहे क्यू आर. हेच सेमी इंग्रजीचे विद्यार्थी असं लिहितील टॅन क्यू बरोबर क्यू म्हणजेच सूत्र इथे आपण टॅनचं लिहितोय अपोजिट साइड अपॉन ऍडजस्टंट साइड. अपोजिट अपॉन ऍडजस्टंट. मग क्यू ची अपोजिट साइड आहे पी आर आणि ऍडजस्टंट साइड आहे क्यू ची क्यू आर. गुणोत्तरे दोन्हीकडे आपण सेम फक्त सूत्र मी वेगळे लिहिले. साइन कॉस टॅन चं सूत्र लिहिताना सकल कसल आणि सेमी इंग्रजीचे विद्यार्थी लक्षात ठेवतील साइन कॉस टॅन ओ आ ओय. या ठिकाणी आपला पहिला प्रश्न पूर्ण झालेला आहे. सराव संच 8.1 म्हणजेच प्रॅक्टिस सेट 8.1 मधील प्रश्न दुसरा आपण सोडूया. उदाहरण असं दिलेलं आहे त्रिकोण XYZ हा काटकोन त्रिकोण आहे. कोन XYZ बरोबर 90 अंश आहे. बाजूंची लांबी दिलेली आहे ABC आकृतीत दाखवल्याप्रमाणे आणि यावरून खालील गुणोत्तरे लिहायचे साइन एक्स टॅन झेड कॉस एक्स आणि टॅन एक्स. हाच प्रश्न सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी असा दिलेला आहे. In the right angle triangle XYZ, angle XYZ is equal to 90 degree and ABC are the lengths of the sides as shown in the figure. Write the following ratios sin x, tan z, cos x and tan x. आता आपण हे उदाहरण सोडूया. पहिलं गुणोत्तर लिहायचंय साइन एक्स. साइन एक्स बरोबर साइनचं सूत्र आपल्याला माहिती आहे स क मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी आणि हेच सूत्र सेमी इंग्रजीचे विद्यार्थी असं लिहितील ओ अपॉन एच. ओ साइनचं सूत्र ओ अपॉन एच मराठी माध्यमाचे विद्यार्थी लिहितील स छेद क म्हणजे सम्मुख बाजू छेद कर्ण अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूज. आता मी इथे दोन्ही माध्यमाच्या विद्यार्थ्यांना एकाच वेळेला सोडून दाखवतोय. फक्त मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी मराठीचं सूत्र लिहायचंय. सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांनी सेमी इंग्रजीचं जे सूत्र सांगितलं ते लिहायचंय. साइन एक्स लिहायचंय. मग एक्स वर आपण हात ठेवणार आहोत. मग हा एक्स कोन आहे. मग एक्सच्या दृष्टीने कोन एक्सच्या दृष्टीने समोरची बाजू म्हणजेच अपोजिट साइड असणार आहे YZ आणि कर्ण आहे XZ. आपण कर्ण आधीच लिहून ठेवायचं आहे आकृतीमध्ये. कर्ण म्हणजे हायपोटेन्यूज. इथे कोन Y काटकोन दिलेला आहे गणितामध्ये. अँगल XYZ इज राईट अँगल ट्रायंगल. सो अपोजिट साइड ऑफ दिस राईट अँगल इज कॉल्ड एज हायपोटेन्यूज. सो XZ इज द हायपोटेन्यूज. काटकोनाच्या समोरील बाजू कर्ण असते म्हणजे इथे XZ हा कर्ण आहे. मी कर्ण आधीच लिहून ठेवलाय आणि इथे बाजूंच्या लांबी दिलेल्या आहेत त्यामुळे यांची लांबी पण मी पुढे लिहितोय. त्यांची किंमत ठेवतोय. YZ ची किंमत आहे A आणि XZ ची किंमत आहे C.
म्हणजेच पहिलं गुणोत्तर साइन एक्स बरोबर आलेलं आहे ए छेद सी, म्हणजे साइन एक्स इज इक्वल टू ए अपॉन सी. असंच मी आता दुसरं गुणोत्तर लिहून दाखवतोय टॅन झेड. टॅनचं सूत्र आहे ओ अपॉन ए. सेमी इंग्रजीचे विद्यार्थी लिहितील, मराठी माध्यमाचे विद्यार्थी स ल असं लिहितील. स छेद ल म्हणजे सम्मुख बाजू छेद लगतची बाजू, म्हणजेच सेमी इंग्रजीचे विद्यार्थी लिहितील अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट. मग दोघांना मी एकाच वेळेला दाखवतोय. टॅन झेड, मग आता झेड वरती आपण इथे लक्ष केंद्रित करायचं आहे. मग इथे बोट ठेवलं मी आणि समोरची बाजू लिहायची आहे. मग समोरची बाजू आहे एक्स वाय आणि लगतची बाजू आहे वाय झेड. समोरची आणि लगतची मध्ये कर्ण कधीच घ्यायचा नाहीये. हायपोटेन्यूज येणार नाही अपोजिट आणि ऍडजसंट म्हणून. मग एक्स वाय ची किंमत आहे बी आणि वाय झेड ची किंमत आहे ए. याप्रमाणे आपल्याला एक गुणोत्तर मिळालं बी अपॉन ए. टॅन झेड बरोबर बी छेद ए. तिसरं गुणोत्तर आहे कॉस एक्स. कॉसचं सूत्र आपण इथे पाहिलेलं आहे ऍडजसंट अपॉन हायपोटेन्यूज, म्हणजेच लगतची बाजू छेद कर्ण, म्हणजेच ल क असं सूत्र आहे. आपण लक्षात असं ठेवायचंय साइन कॉस टॅन स क ल क स ल. साइन कॉस टॅन ओ आ ओ ए. या पद्धतीने जर सूत्र लक्षात ठेवले तर इथे वापर करताना तुम्हाला सोयीचं जाणार आहे, म्हणून मी ती ट्रिक्स तुम्हाला सांगितलेली आहे. कॉस एक्स बरोबर ल छेद क म्हणजे लगतची बाजू छेद कर्ण. सेमी इंग्रजीचे विद्यार्थी लिहितील आ म्हणजेच ए अपॉन एच. मग आता कॉस एक्स गुणोत्तर लिहायचं. मग एक्स वरती आपण बोट ठेवायचं. एक्सच्या दृष्टीने लगतची बाजू आहे एक्स वाय आणि कर्ण आहे एक्स झेड, म्हणजेच एक्सच्या दृष्टीने लगतची बाजू म्हणजेच ऍडजसंट साइड आहे एक्स वाय आणि हायपोटेन्यूज आहे एक्स झेड. एच म्हणजे हायपोटेन्यूज. यांच्या किमती लिहितोय. एक्स वाय ची किंमत आहे बी आणि एक्स झेड ची किंमत म्हणजेच कर्ण आहे सी, म्हणजेच कॉस एक्स गुणोत्तर मिळालं बी छेद सी, बी अपॉन सी. आता शेवटचं गुणोत्तर लिहूया टॅन एक्स. टॅनचं सूत्र आपल्याला माहिती आहे स ल. इथे लिहिले आपण टॅन थिटा सम्मुख बाजू छेद लगतची बाजू. सेमी इंग्रजीचे विद्यार्थी लिहितील अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड म्हणजे ओ अपॉन ए. मग एक्स गुणोत्तर लिहायचं म्हणजे एक्स वरती बोट मी ठेवतोय. मग एक्सच्या दृष्टीने अपोजिट साइड म्हणजे सम्मुख बाजू आहे वाय झेड आणि ए म्हणजे ऍडजसंट. एक्सच्या दृष्टीने याची लगतची बाजू आहे एक्स वाय, म्हणजे ज्यांच्या किमती लिहूया. वाय झेड ची किंमत आहे ए आणि एक्स वाय ची किंमत आहे बी, म्हणजेच टॅन एक्स ची किंमत आपल्याला मिळाली ए छेद बी. टॅन एक्स बरोबर अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड वाय झेड अपॉन एक्स वाय. एक्स वाय किंवा वाय एक्स तुम्ही नाव उलट सुलट लिहू शकता. किमती ठेवल्या ए अपॉन बी. असं आपल्याला टॅन एक्स रेशो मिळालेला आहे. प्रश्न तिसरा सराव संच 8.1 म्हणजेच प्रॅक्टिस सेट 8.1 मध्ये प्रश्न असा दिलेला आहे मराठी माध्यमासाठी. काटकोन त्रिकोण LMN मध्ये कोन LMN बरोबर 90 अंश, कोन L बरोबर 50 अंश, कोन M बरोबर 40 अंश यावरून खालील गुणोत्तरे काढा. साइन 50 अंश, कॉस 50 अंश, टॅन 40 अंश आणि कॉस 40 अंश. आकृती इथे दिलेली आहे. हाच प्रश्न सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी असा दिलेला आहे. In right angle triangle LMN, angle LMN is equal to 90 degree, angle N is 50 degree, angle N is 40 degree. Write the following ratios: sin 50 degree, cos 50 degree, tan 40 degree, and cos 40 degree. Here figure is given. मग या आकृतीमध्ये आपल्याला कोन LMN हा M जवळचा कोन काटकोन दिलेला आहे, म्हणजे राईट अँगल आहे. मग याच्या समोरची जी बाजू असते तो कर्ण आहे. काटकोन त्रिकोणामध्ये काटकोना समोरील बाजूला कर्ण म्हणतात. मग इथे LN हा कर्ण आहे, म्हणजेच द साइड अपोजिट टू राईट अँगल इज कॉल्ड एज हायपोटेन्यूज, म्हणजे LN हा इथे हायपोटेन्यूज आहे, म्हणजेच कर्ण आपण त्याला म्हणतोय. मग आपल्याला या चारही गुणोत्तरांच्या किमती इथे लिहिता येतील. हा कोन
एल जो दिलेला आहे तो 50 आहे, मी त्या आकृतीत दाखवतोय 50 अंश, आणि कोन एन जो आहे तो 40 अंश दिलेला आहे. आपल्याला माहिती आहे की काटकोन त्रिकोणामध्ये एक कोन काटकोन असतो तेव्हा उरलेले दोन कोन लघुकोन असतात, म्हणजे अॅक्यूट अँगल्स असतात, आणि हे दोन्ही लघुकोन एकमेकांचे कोटिकोन असतात, म्हणजेच कॉम्प्लिमेंटरी अँगल्स असतात. म्हणजे या दोघांची मिळून बेरीज 90 होते, की जिथे झालेली आहे 50 आणि 40 ची बेरीज झाली 90, आणि हा कोन काटकोन आहे, म्हणजे त्रिकोणाच्या तिन्ही कोनांची बेरीज 180 देखील इथे होते. मग आता आपण ही गुणोत्तरे आपण इथे लिहूया. पहिलं गुणोत्तर लिहायचं आहे साइन 50 अंश. मग साइनचं सूत्र आपण पाहिलेलं आहे, स क म्हणजेच ओ असं लिहायचं आहे. स छेद क मराठी माध्यमाचे विद्यार्थी लिहितील, सेमी इंग्रजीचे विद्यार्थी लिहितील ओ, अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूज. याप्रमाणे हे सूत्र लिहायचं आहे मराठी आणि सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांनी. मग आता 50 अंशाचं साइन गुणोत्तर लिहायचं आहे. मग 50 अंशाचा कोन म्हणजेच एल जवळ झालेला आहे, मग इथे एल वरती मी बोट ठेवतोय आणि त्यानुसार समोरची बाजू लिहितोय. मग एलच्या समोरची बाजू आहे एमएन, म्हणजेच अपोजिट साइड आहे एल ची एमएन, अपॉन हायपोटेन्यूज म्हणजेच कर्ण लिहायचं आहे, कर्ण आहे एल एन. मग असं पहिलं गुणोत्तर मिळालं एमएन छेद एल एन, एमएन अपॉन एल एन. दुसरं गुणोत्तर लिहूया कॉस 50 डिग्री, कॉस 50 अंश. आता 50च कॉस गुणोत्तर लिहायचं आहे. मग कॉसचं सूत्र लिहूया पहिलं, ल क लगतची बाजू छेद कर्ण म्हणजेच ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेन्यूज. मग 50च कॉस गुणोत्तर लिहायचं आहे. मग 50 वर बोट म्हणजेच एल वर बोट ठेवायचं आहे. मग याची लगतची बाजू आहे एल एम आणि कर्ण आहे एल एन. लगतची बाजू छेद कर्ण, एल चं गुणोत्तर आपल्याला लिहायचं कॉस, म्हणजेच कॉस 50 चं गुणोत्तर म्हणजेच ऍडजसंट अपॉन हायपोटेन्यूज. एल ची ऍडजसंट साइड आहे एल एन आणि कोन अँगल एल च्या दृष्टीने हायपोटेन्यूज आहे इथे या काटकोन त्रिकोणातला एल एन, त्यामुळे हायपोटेन्यूज साठी हायपोटेन्यूज लिहिलेला आहे. तिसरं गुणोत्तर लिहूया tan 40 डिग्री. आता 40 डिग्री म्हणजेच अँगल एन आहे. मग एन वर बोट ठेवून आपल्याला सूत्र वापरायचं आणि त्याप्रमाणे किमती लिहायच्या. मग टॅनचं सूत्र आहे स ल, समोरची बाजू छेद लगतची बाजू, स ल म्हणजेच ओ अपॉन ए, अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड. मग 40 ची अपोजिट साइड आहे एल एम आणि ऍडजसंट म्हणजे शेजारची बाजू आहे एम एन. याप्रमाणे गुणोत्तर झालं tan 40 बरोबर एल एम अपॉन एम एन. tan 40 सूत्र आहे स ल, सम्मुख बाजू छेद लगतची बाजू, मग 40 ची सम्मुख बाजू आहे एल एम आणि लगतची बाजू आहे एम एन, म्हणजेच गुणोत्तर मिळालं एल एम छेद एम एन. आता शेवटचं गुणोत्तर लिहूया कॉस 40 डिग्री, कॉस 40 अंश. मग कॉसचं गुणोत्तर लिहायचं आहे 40चं. कॉसचं सूत्र आपण मगाशी लिहिलेलं आहे, ल क लगतची बाजू छेद करणं, इथे वर वापरलं होतं आपण, ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेन्यूज. सेमी इंग्रजीचे विद्यार्थी असं लिहिले. मग 40 अंशाचं गुणोत्तर लिहायचं, 40 वर बोट ठेवलं मी. लगतची बाजू आहे एम एन, ल म्हणजे लगतची म्हणजेच ऍडजसंट, आणि हायपोटेन्यूज म्हणजेच कर्ण आहे एल एन. म्हणजे गुणोत्तर आपल्याला मिळालं कॉस 40 डिग्री इज इक्वल टू एम एन अपॉन एल एन. लगतची बाजू छेद कर्ण, लगतची बाजू आहे 40 ची एम एन आणि कर्ण आहे एल एन, म्हणून कॉस 40 अंशाचं गुणोत्तर मिळालं एम एन छेद एल एन. इथे आपला प्रश्न तिसरा पूर्ण झालेला आहे. सराव संच 8.1 मधील शेवटचा प्रश्न चौथा आता आपण अभ्यासणार आहोत. प्रश्न असा दिलेला आहे, दिलेल्या आकृतीमध्ये आकृती दिलेली आहे. आकृतीमध्ये कोन पी क्यू आर बरोबर 90 अंश दिलेला आहे, कोन पी क्यू एस सुद्धा 90 दिलेला आहे, आणि कोन पी आर क्यू बरोबर अल्फा, कोन क्यू पी एस बरोबर थीटा. इथे दोन काटकोन त्रिकोण दिसत आहेत. पी क्यू लंब दिलेला आहे क्यू आर एस वर, त्यामुळे इथे दोन काटकोन त्रिकोण तयार झाले. मग या काटकोन त्रिकोणात इथे काटकोन दिलेला म्हणजे याच्या समोरची बाजू कर्ण होईल हायपोटेन्यूज, आणि या उजवीकडच्या या त्रिकोणामध्ये कोन पी क्यू एस काटकोन आहे, म्हणजे याच्या समोरची बाजू पी एस हा कर्ण म्हणजेच हायपोटेन्यूज इथे होईल. म्हणून मी दोन्ही काटकोन त्रिकोणामध्ये
डावीकडच्या त्रिकोणामध्ये पीआर कर्ण आहे, उजवीकडच्या त्रिकोणामध्ये पीएस हा कर्ण आहे. कर्णालाच आपण हायपोटेन्यूस म्हणतो. मी ते इथे लिहून ठेवलंय. आणि आपल्याला अल्फाचे पण तिन्ही गुणोत्तर लिहायचे. पण या त्रिकोणामध्ये या अल्फा कोणाला विचारात घेऊन देखील तिन्ही गुणोत्तरे आपल्याला लिहायचे. अल्फा, साइन अल्फा, कॉस अल्फा आणि टॅन अल्फा. तसंच या थीटाला घेऊन देखील आपल्याला तिन्ही गुणोत्तरे लिहायचे. साइन थीटा, कॉस थीटा आणि टॅन थीटा. तेव्हा या दोन्ही काटकोन त्रिकोणामध्ये आपल्याला ही 6 गुणोत्तरे लिहायची आहेत. तेव्हा हा प्रश्न आपण आता सोडवूया. साइन अल्फा, कॉस अल्फा, टॅन अल्फा काढताना आपल्याला हा डावीकडचा त्रिकोण पाहायचा आहे, त्याच्यावर लक्ष केंद्रित करायचं आहे. आणि साइन थीटा, कॉस थीटा, टॅन थीटा काढताना या उजव्या त्रिकोणावरती लक्ष केंद्रित करायचं आहे. मग मी पहिलं साइन अल्फा ची किंमत काढतोय. साइनचं सूत्र आपल्याला माहिती आहे, सक. मराठी माध्यमाचे विद्यार्थी लिहितील समोरची बाजू छेद करणं, म्हणजेच सेमी इंग्रजीचे विद्यार्थी लिहितील अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूस ओ असं सूत्र लिहितील. मग अल्फाचं गुणोत्तर लिहायचं म्हणजे अल्फावरती बोट ठेवायचंय आणि अल्फाची समोरची बाजू आहे या त्रिकोणात फक्त पाहायचंय आपण. समोरची बाजू आहे पी क्यू, अपोजिट साइड आहे पी क्यू अपॉन हायपोटेन्यूस. या त्रिकोणाचा हायपोटेन्यूस आहे पी आर. आपण इथे लक्षात ठेवायचं आहे अल्फाची गुणोत्तर लिहिताना डावीकडच्या त्रिकोणात लक्ष केंद्रित करायचं आहे, त्याचा हायपोटेन्यूस घ्यायचा आहे, त्याच त्रिकोणातली अल्फाची अपोजिट आणि ऍडजस्टंट घ्यायचे. तसंच थीटाची गुणोत्तर लिहिताना उजवीकडच्या त्रिकोणावर लक्ष केंद्रित करायचे आणि थीटाच्या दृष्टीने अपोजिट साइड होईल क्यूएस आणि ऍडजस्टंट होईल पी क्यू आणि हायपोटेन्यूस लिहिताना पीएस लिहायचं. म्हणजे उजवीकडच्या त्रिकोणाचं गुणोत्तर वापरताना इकडच्या बाजूंच्या आपल्याला विचारात घ्यायच्या आहे, इकडच्या बाजू विचारात घ्यायच्या आहे. आता साइन अल्फा झाला. आता कॉस अल्फाचं सूत्र लिहितो. कॉसचं सूत्र आहे लक, लगतची बाजू छेद कर्ण म्हणजेच ऍडजस्टंट साइड अपॉन हायपोटेन्यूस. अल्फाचं गुणोत्तर लिहायचंय म्हणजे पुन्हा डावीकडच्या त्रिकोणात पाहायचं, या पी क्यू आर या त्रिकोणात बघायचंय. अल्फाचं कॉस गुणोत्तर लिहायचंय म्हणजेच कॉस अल्फाचं सूत्र आहे ऍडजस्टंट साइड म्हणजेच लगतची बाजू आहे क्यू आर आणि कर्ण आहे पी आर म्हणजेच हायपोटेन्यूस आहे पी आर. म्हणजे कॉस अल्फा बरोबर मिळाले क्यू आर अपॉन पी आर. आणि टॅन अल्फा सूत्र आहे सल, समोरची बाजू छेद लगतची बाजू, अपोजिट साइड अपॉन ऍडजस्टंट साइड. मग अल्फाच्या दृष्टीने समोरची बाजू आहे पी क्यू आणि लगतची बाजू आहे क्यू आर. अल्फाची गुणोत्तर लिहिताना आपण हा काटकोन त्रिकोण विचारात घ्यायचा आहे. मग अल्फाची समोरची बाजू म्हणजे अपोजिट साइड आहे पी क्यू आणि अल्फाची ऍडजस्टंट म्हणजेच लगतची बाजू आहे क्यू आर. याप्रमाणे आपण ही 3 गुणोत्तरे लिहिली. आता साइन थीटा, कॉस थीटा ही 3 गुणोत्तरे मी इथे लिहून दाखवतोय. आता या तिघांची सूत्रे लिहूया आणि उजवीकडच्या त्रिकोणात आपल्याला पाहायचंय आणि ही 3 गुणोत्तरे आपण लिहिणार आहोत. साइन थीटा, मग थीटा इथे दिलेला आहे, थीटावर बोट ठेवलं, समोरची बाजू. साइन थीटाचं सूत्र आहे सम्मुख बाजू छेद कर्ण म्हणजेच अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूस. आता थीटा हा कोण उजवीकडच्या त्रिकोणात आहे म्हणजे उजवा काटकोन त्रिकोणातून पाहायचा आहे. या राईट अँगल ट्रायंगल मध्ये आपण कॉन्सन्ट्रेट व्हायचं आहे. मग इथे अपोजिट साइड आहे क्यूएस, समोरची बाजू आहे थीटाची क्यूएस आणि हायपोटेन्यूस आहे त्याचा पीएस. हायपोटेन्यूस म्हणजेच कर्ण. आपण इथे लिहिलेलं आहे या सगळ्या गोष्टी. कॉसचं गुणोत्तर लिहायचं आहे. कॉसचं सूत्र आहे लक म्हणजेच लगतची बाजू म्हणजेच ऍडजस्टंट साइड अपॉन हायपोटेन्यूस. लगतची बाजू छेद कर्ण. मग थीटाची लगतची बाजू आहे पी क्यू, लगतची बाजू म्हणजेच ऍडजस्टंट साइड आणि कर्ण आहे पीएस, हायपोटेन्यूस पीएस. आता टॅन थीटाचं गुणोत्तर लिहायचं आहे. टॅनचं सूत्र आहे समोरची बाजू छेद लगतची बाजू म्हणजेच अपोजिट साइड अपॉन ऍडजस्टंट साइड. मग आता आकृतीत आपण ते पाहायचंय अपोजिट आणि ऍडजस्टंट. थीटाची अपोजिट साइड आहे क्यूएस आणि लगतची बाजू आहे थीटाची पी क्यू म्हणजेच थीटाच्या दृष्टीने समोरची बाजू क्यूएस आणि लगतची बाजू पी क्यू.
थिटाची अपोजिट साइड QS, ऍडजसंट साइड आहे PQ. म्हणजेच टॅन थिटाचं गुणोत्तर मिळालं QS छेद PQ, QS अपॉन PQ. इथे आपला प्रश्न चौथा आणि हा प्रॅक्टिस सेट 8.1 कंप्लीट झालेला आहे.